आणि आज स्वयंपाकामध्ये मी फक्त भाज्याच केलेल्या आहेत. हे बघा, मटकीच्या आमटीत थोडंसं मीठ घातलं तर सगळा फेस गायब झालेला आहे. उंड 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 उंड. लडून आला गड का चढून आलास? चढून आलो. चाय के साथ बिस्कुट भी खा लेते हे 2-3. आणि आता मी आणि फोंडजी दवाखान्यात चाललेला आहोत. फोंडजी, हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 10 वाजले आहेत आता. बाकी माझा व्यायाम झालेला आहे, तुळशी पूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक सुद्धा केलेला आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी फक्त भाज्याच केलेल्या आहेत. कारण हे बघा, इथं रात्रीच्या 3 भाकरी शिल्लक आहेत, मनाच्या नादूच्या नावच्या. हे दोघं जण बाहेर खायला गेले, त्याच्यामुळे एवढ्या भाकरी शिल्लक झालेल्या आहेत. आणि आज सकाळ सकाळी म्हणजे मला वाटतं जवळजवळ 5 वाजता दादू सिंहगडला गेलेला आहे. मला वाटतं चढतो की पायी चढणार वाटतं ना सिंहगड. आणि आता तो काय लवकर येणारच नाही, बाहेरच खाऊन येईल. त्याच्यामुळे मला भाकरी तर आहेत. आता शिळ्या भाकरी तशा मला आवडतात बाजरीच्या. आणि आज भाजीमध्ये मी हे बघा मटकीची आमटी केली आहे. मस्त मस्त शॉर्ट मिसळ आहे. पण मटकीच्या ह्या पातळ आमटीमध्ये मीठ थोडंसं कमी आहे. कुठल्याही आमटीला जर फेस राहण्यावरती असं तर समजायचं की मीठ थोडंसं कमी आहे. मी थोडंसं मीठ घालते. वास खूप खमंग येत आहे तसं. ये कौन सी ट्रिक है? निंजा टेक्निक. निंजा टेक्निक आहे मेरी. फेस आला आमटीला की म्हणायचं मीठ कमी आहे. थोडंसं मीठ घालते. हे बघा किती सुंदर तरी आलेली आहे आमटीला. आणि या इथं मी चंदन बटव्याची भाजी पण केलेली आहे. मस्त. आता कोंडजी देवपूजा करत आहेत. कोंडजींची देवपूजा झाली की आम्ही जेवण करतो. मना तोपर्यंत स्नान करके आना पुत्र. ऐसा क्यों देख रहे हो? व्हिडिओ काढत होतो ना मी, बघतोय बारीक न. मेरा सोना पुत्र, जा स्नान करके आना. क्या चाहिए आपको? हाँ देती. पंडित जी लीजिए जल. जाना पड़ा, कर स्नान पटकन. टाइम पास मत करियो. पंडित जी रखू. हे बघा, मटकीच्या आमटीत थोडंसं मीठ घातलं तर सगळा फेस गायब झालेला आहे. आणि सुंदरशी तरी आलेली आहे मटकीच्या आमटीवरती. हे बघा किती सुंदर दिसत आहे मटकीची आमटी. आणि या इथं मी दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, मगाशी आलेलं. चलो फोंडजी, हे घ्या तुळशीपत्र. श्रीकृष्ण काल तोडलेली तुळशी आहे ही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पूजा झाल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. म्हणा येत आहे जेवण करायला. तोपर्यंत मी नाही केलं जरा. ठीक आहे. बाजरीची शिळी भाकरी असेल ना तर त्याच्यावर खाण्यासाठी पातळच आमटी लागते. मस्त तर्रीदार मिसळ. फक्त पाव नाही आहे, नाहीतर मिसळची आमटी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे आमटी. म्हणा येत आहे तोपर्यंत आम्ही सुरुवात करतो जेवण करायला. अडम ब्रह्मा रसम विष्णु भक्त देवो जनार्दनम एवं न दोष न दिक्कते. जय श्री कृष्ण. थोडंसं लिंबू पिळते, छान लागते. बाजरीची भाकर, मटकीची आमटी, एक नंबर. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आणि भोजन झाल्या झाल्या मना घर झाडू मारत आहे. झाडू मारायचं काम दादूचं आहे, पण दादू सकाळ सकाळी सिंहगडला गेलेला आहे. क्या ही कर सकते हैं, इसलिए मना झाडू मार रहा है. मनुड्या जखम दाखव बाळा, बरी झाली का? उंड दिखा. उंड 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 सॉरी. हे बघा मनाची करंगळी दुखतीये का अजून?
दिखाओ दिखाओ. ठीक आहे बेटा, थोडीशी बरी झालेली आहे जखम, म्हणून म्हणा उजव्या हाताने झाडू मारत आहे आता. अंजली बेटा, 1 महिना लागला का बाळा जखम बरी व्हायला? झाले 1 महिना. 1 महिना झालं ना. 1 महिन्यापासून मला जिमला गेला नाही. त्याच्याही अगोदर 1 महिना अगोदर कॅम्प होता. हाँ ऐसा ही है, खामखा फी भरी है, वेस्ट जा रही है फीस, है ना. क्या ही करे, करियो काम. फक्त आता झाडू मारायचंच राहिलेलं, वो बी करा आहे म्हणा. तशी तर सगळी कामं झालेली आहेत आता घरातली. मी आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते. पंडितजी आराम करत आहेत निवांत. सायंकाळी 4 वाजलेले आहेत आता. बाकी आज दुपारी आम्ही सगळ्यांनी आराम केलेला आहे. आज रविवार असल्यामुळे पंडितजीने सुद्धा आराम केला. हो पंडितजी, कैसे हो? चहा करा. हे बघा, लगेच चहा. यांना काय बोललं ना लगेच चहाचं नाव काढतात. इसलिए मुझे आपसे बात ही नहीं करनी है. चाय तो बना के देती इतने प्यार से, फिर भी नाम रखते हो. बना करायची तयारी. फुल लेवल आता हात करंगळी बरी झाली तर लागला खेळायला. काय फुल लेवलला कुठं काय म्हणणार? नहीं लगा था? ठीक है. क्या खाया बेटा तुमने? चौकी खा रहे? अच्छी बात है. पंडित जी, अरे गप्प झालं. पंडित जी चला कुठे जाऊ बाहेर. चहा कर. हो, आम्ही आजी आजोबा झालेला आहोत. आमच्या दिराच्या मुलीला मुलगा झालेला आहे, तर तिला भेटायला जायचं का पंडितजी? चलना है क्या? स्वामीनारायण मंदिर चले. देखती हूँ कहाँ चलते पंडितजी. चला आता पंडितजींना चहा बनवून देते. ह्या पातेल्यामध्ये थोडंसं दूध आहे, पण दुधामध्ये खूप सारी साईच आहे. निकाल देती हूँ साय को. हे बघा किती साय आहे. हे बघा आमचे ज्येष्ठ चिरंजीव आलेले आहेत आत्ता. का गए थे बेटा? तोरणा किल्ल्यावर. लढून आला गड का चढून आलास? चढून आलो, हा, पण खूप ऊन होतं. ऊन होतं ना. आता 2-3 दिवस झालं गरमी वाढत आहे. काय माहिती आहे तोरणा किल्ल्याविषयी? नहीं, उसका दूसरा नाम है प्रचंडगड. प्रचंडगड. अजून मोठा आहे तो. प्रचंडगड 1403 फुटावर येतो. अच्छा. हाईट 1400 फुटावर. बस इतना ही मालूम. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा म्हणतात ना, म्हणून तर बघ स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी. ये इतिहास है, ये पता होना चाहिए आपको. आणि लिखा ही नहीं. लिखा नहीं बेटा, इतिहास में है ना. हमने 3rd-4th में पढ़ा है. कौन सी भी किला लढेंगे हाँ तो पढ़ के जाएंगे. अरे तुमच्या पूर्वजांनी लढला आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता किल्ला चढतायत. आपका नसीब है की आप जा रहे हो किले के ऊपर. देख रहे हो इतिहास. आणि हे बघा दादू पाण्याची बॉटल, या बाटलीमध्ये दूध घेऊन गेलेला, त्याच्यानंतर ही पातेलं भांडी एवढी घेऊन गेलेला, आणि इकडे बघा याच्यामध्ये साखर घेऊन गेलेला. काय बनवून खाल्लं बाळा? आणि याच्यामध्ये काय? चहापत्ती. चाय और मैगी. चाय और मॅगी कहा बनाली? उधर ही किल्ल्यावरती स्पॉट मिला तो. स्पॉट ना, किल्ल्यावरती नाही ना. किल्ल्यावरती काही नाही बनवायचं, कचरा करायचं नाही. आणि जिथंही बनवलं तिथं काय केला का कचरा? हम ऐसे सुशिक्षित है तो सिविक सेन्स है हमें. अच्छी बात है. हे बघा इथं पोणजीसाठी चहा पण उकायला ठेवलेला आहे मी. पातेल्यामध्येच दूध होतं, त्याच्यामध्येच पाणी घातलं, त्याच्यानंतर अद्रक आणि गवती चहाची पानं घातलेली आहेत ह्याच्यामध्ये. मी उतू चाललेला आहे चहा. जाओ नीचे. पंडित जी लगे हैं टीवी देखने के पीछे. जब से टीवी आए हैं, अच्छी बात है ना. फोन त्याग दिया आपने और टीवी देख रहे हैं. बरं वाटत आहे टीव्ही बघायला. आमचा जुना टीव्ही जवळजवळ 3-4 वर्षापासून बंदच होता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये कशामुळे बंद होता. त्याच्यामुळेच नवीन टीव्ही घेतलेला आहे आम्ही. चहा पण 5-6 मिनिटं चांगला उखळलेला आहे. देते आता पंडितजींना. पंडितजींना आज मलाईयुक्त चहा मिळत आहे. हे बघा त्या कपामध्ये मलाईच आहे जास्त. भरला वाटतं तो. वाह भाई वाह वाह, मलाई चाय. चाय के साथ बिस्कुट भी खा लेते हैं 2-3. पंडित जी आपके लिए मलाई चाय लीजिए. वाह वाह क्या ही टेस्टी बना है. क्या परेशान करके रखा है कबूतर ने भगवान.
त्या तुळशीत येऊन बसत आहे सारखं. वैताग दिलाय कबुतराने खरंच. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आता. बाकी मी आणि फोंडेच्या आता दवाखान्यात चाललेलो आहोत आमच्या मुलीला आणि नातूला भेटायला. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.